पावसाळ्यात केस चिकट आणि तेलकट होतात, ज्यामुळे केसात डॅन्ड्रफ होतो। केसांमध्ये डॅन्ड्रफ जास्त असेल तर त्यामुळे इन्फेक्शन आणि जखमही होऊ शकते। केसातील कोंडा घालवण्यासाठी आपण खूप प्रकारचे उपाय करतो। महागडे शॅम्पू वापरतो, महागडे हेअर केअर टूल्स वापरतो, वेगवेगळ्या होम रेमेडीजही फॉलो करतो, मात्र तरी देखील केस चांगले होत नाही। यासाठी केसांच्या समस्येवर आपण कांदा आणि कोरफडीचा वापर करून बनवलेला होममेड शॅम्पू वापरू शकतो। कांदा आणि कोरफड दोन्ही एकत्र वापरल्याने केसांना चांगले परिणाम मिळतात। कांदा आणि कोरफड होममेड शॅम्पू कसा बनवायचा पाहूयात। कांदा कापून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या। एका भांड्यात काढून मलमलच्या कापडाने तो गाळून घ्या। कांद्याच्या रसात ॲलोवेरा जेल मिसळा आणि हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावून बोटांनी मसाज करा। हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास तसाच राहू द्या। त्यानंतर तुमचे केस शॅम्पूने स्वच्छ धुवा। या होममेड शॅम्पूच्या वापरामुळे तुमच्या केसातील कोंडा नक्कीच कमी होऊ शकतो। कांदा आणि कोरफड होममेड शॅम्पूचे फायदे काय आहेत पाहूयात। नंबर 1, कांद्याच्या रसात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। त्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केसातील डॅन्ड्रफ कमी करतात, त्यामुळे केसांना कांद्याचा रस लावणं फायदेशीर ठरतं। जर तुम्ही कांद्याच्या रसाने टाळूची मालिश केली तर तुमचे केसही लवकर वाढतात। नंबर 2, कांद्याचा रस किंवा कांद्याचे तेल केसांना लावल्यास मुळांमध्ये रक्ताभिसरणही सुधारते, ज्यामुळे केसांची छिद्रे निरोगी राहतात आणि केसांना अधिक पोषणही मिळतं। त्यामुळे केस मऊ आणि चमकदार बनतात। तसेच कांद्याच्या रसामुळे ओवांची समस्याही नाहीशी होते। नंबर 3, खराब झालेले केस रिकव्हर करण्यासाठी प्रोटीनची गरज असते। कांद्यातील सल्फरमुळे केस गळणे दूर होतात। कांद्याच्या तेलामुळे केसांचा pH स्तरही राखला जातो, त्यामुळे केस लवकर पांढरे देखील होत नाहीत। नंबर 4, ॲलोवेरा जेलमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात, ज्यामुळे केस मऊ, लांब आणि मजबूत देखील बनतात। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हा उपाय कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मांडणीच्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।